इंदोरीकर महाराज नेहमी चर्चेत असतात. काही महिन्यांपूर्वीच मुलीच्या साखरपुड्यात मोठ्या प्रमाणात खर्च केल्यानं ते चर्चेत आले होते. लग्न साधे करा, खर्च कमी करा असं म्हणणाऱ्या इंदोरीकर महाराजांनी मुलीच्या साखरपुड्यात लाखोंचा खर्च केला होता. त्यामुळे त्यांच्यावर सडकून टीकाही झाली. अशातच आता इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका समोर आली आहे. या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती देण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया. इंदोरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरी हिचा विवाह प्रसिद्ध उद्योजक सुनील विष्णू चिलप यांचा मुलगा साहिल यांच्याशी होणार आहे. रविवार दिनांक 3 मे 2026 रोजी सायंकाळी 6:50 हा विवाह पार पडणार आहे. एसआर थोरा डेअरी जवळ राजापूर रोड, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर इथं हा विवाह पार पडणार आहे. त्याआधी 2 मे रोजी सायंकाळी 6 वाजता मालपाणी हेल्थ क्लब संगमनेर इथं हळदी समारंभ पार पडणार आहे. या विवाह सोहळ्याला वारकरी संप्रदायातील अनेक दिग्गज कीर्तनकार आणि समाज प्रबोधनकार हजर राहून आशीर्वाद देणार आहेत. तसेच विवाहाच्या दिवशी 4:30 ते 6:30 या कालावधीत हरिभक्तपरायण डॉक्टर नारायण महाराज जाधव अळंदी यांचं कीर्तन होणार आहे. इंदोरीकर महाराज यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आपल्या मुलीच्या लग्नाची पत्रिका दिली आहे. वर्षा या शासकीय निवासस्थानी इंदोरीकर महाराज यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत लग्नाचं निमंत्रण दिलं. साखरपुडा झाल्यानंतर ट्रोल झाल्यानंतर इंदोरीकर महाराज यांनी मुलगी ज्ञानेश्वरीचा विवाह अधिक थाटामाटात करणार अशी भूमिका जाहीर केली होती. त्यानंतर आता हे लग्न अधिक थाटामाटात होणार आहे. इंदोरीकर महाराज यांचे होणारे जावई साहिल चिलाप हे बांधकाम व्यावसायिक असल्याची माहिती समोर येते. त्यांचा मुंबईमध्ये मोठा व्यवसाय आहे. समोर आलेल्या माहितीनुसार साहिल चिलाप हे पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरमधील मूळचे रहिवासी आहेत. ते उच्च शिक्षित असून गावाकडे त्यांची मोठी बागायती शेती आहे. त्यामुळे आता या विवाह सोहळ्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.